आता ह्या एसटीची एवढी खतरनाक अवस्था कुठे झाली आणि कशी झाली ते सर्व सांगतो तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कसं पब्लिक, मी तुमचा लाडका ब्लॉगर प्रणव बोरे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अजून पण तुम्ही ना आपल्याला फॉलो करायला नसेल ते लवकर फॉलो करून घ्या. असेच नवीन नवीन ब्लॉग आता रोजच येत जातील. आजचा डावर आता भाऊ आमचा बुलढाण्याकडे. मग काय बुलढाण्याच्या घाटामध्ये आल्यावर पत्या म्हणे की चाल म्हणे आपण फोटो काढू. मग काय दिदी 2-4 फोटो काढून आम्ही निघालो आमच्या पुढच्या दिशेने. आता आपलं ब्लॉग बुलढाण्यामधून कोण माते त्यांनी कमेंट करून सांगा. मग काय बुलढाण्याचा घाट पार करून आम्ही पोहोचलो डायरेक्ट आपल्या बुलढाण्यामध्ये येऊन पहिले तर आम्ही आलो इकडे फटाके दुखणार. आम्हाला घेणं होते फटाके. मग काय फटाके वगैरे घेऊन आम्ही निघालो आमच्या पुढच्या दिशेने. आता आम्हाला बुलढाण्यात आला एक काम काही नसते. आम्ही 3-4 कामं असतात. कामं तर आपले होतच जातील म्हटलं. पहिले आपण चहा पिऊन घेऊ म्हटलं. मग काय मस्तपैकी गरमागरम चहा घेऊन घेतला. मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या कामाच्या दिशेने. आता आम्हाला ते बॅनर प्रिंटिंगने टाकले होते. ते बॅनर आणण्यासाठी जाणं होतं. मग काय सर्वात आधी आलो इकडे बॅनर प्रिंटिंगच्या दुकानावर. आता ते बॅनर वगैरे घेऊन आम्ही आलो इकडे पार्सल ऑफिसवर. आमचं जे पार्सल होतं ते पार्सल घ्यायसाठी. ते पार्सल वगैरे घेऊन आम्ही घरी जातच होतो. तेवढ्यात आम्हाला आपल्या बुलढाणा डेपोवाल्यांना सर्व खराब बस एका बाजूला लाल होत्या त्या दिसल्या. तिथं रिकामा टाइमपास न करता आम्ही निघालो घराकडे. घरी आल्यावर आम्हाला करणं होता वंशचा बर्थडे सेलिब्रेट. त्यासाठी आम्ही आलतो केक आणण्यासाठी. मग काय केक वगैरे घेऊन आम्ही पोहोचलो त्याच्या घराजवळ. आमच्या पोट्ट्याने पुरा विषयाचा टॉप लेवलचा करून टाकला होता. असं पाण्यात काही मजा नाही. तुम्हाला सिनेमॅटिक रील्स दाखवून देतो.